नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणजेच रेल्वेमध्ये NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएशनवर सुद्धा फॉर्म भरू शकता आणि तुमचं जस्ट 12वी जर झाला असेल तर 12वीवर सुद्धा फॉर्म भरू शकता। म्हणजे हा फॉर्म दोन्ही शिकलेल्या विद्यार्थी भरू शकता आणि जागा बघाल तर भरपूर अशा जागा निघालेल्या आहे। तर बघा, याचा जो फॉर्म भरणे आहे तो सुरू होणार आहे। ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 14/9/2024 आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 13/10/2024 पर्यंत, ठीक आहे। आणि पद जे आहे ते सर्वच पद लेवल चांगल्या पद्धतीची आहे, म्हणजे 6 लेवल 5 लेवल म्हणजे सुरुवातीला आपण ग्रॅज्युएशनवर किती पदे दिलेली आहे आणि एकूण किती भरती ही ग्रॅज्युएशनवर आहे। तर पहा, टोटल भरती ही ग्रॅज्युएशन लेवलवर 8,113 म्हणजे जवळपास 8,200 पदे हे ग्रॅज्युएशन लेवलवर आहे। आणि रेल्वेचा इतिहास बघता यामध्ये वाढसुद्धा होणार आहे। त्याचं प्रूफ म्हणजे आता जस्ट ALPची भरती निघालेली होती उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यासुद्धा जागा या वाढलेल्या आहे। आणि टेक्निशियनसाठी जे फॉर्म निघाले होते त्याच्यामध्ये सुद्धा 5,000 जागा वाढलेल्या आहे आणि ALPमध्ये सुद्धा जवळपास जागा वाढलेल्या आहे। त्याचा आकडासुद्धा आपल्यापाशी नाही आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा 5,000च्या वरच वाढल्या असतील। तर बघा, याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे, ठीक आहे। सध्या जे आकडा समोर येतो आहे तो 8,113 ग्रॅज्युएशन बेसवर वेगळा जागा आहे आणि 12वीवर वेगळा जागा आहे। तर पहा कोणते कोणते पद आहे। तर पहा, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर म्हणजे आपण त्याला TC ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ठीक आहे। तिकीट कलेक्टर किंवा TC ज्याला म्हणतो। त्यानंतर बघा, स्टेशन मास्टर हे पद आहे आणि गुड्स ट्रेन मॅनेजर आहे आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, ठीक आहे, हे पद आहे। आणि याच्यासाठी काय म्हणजे क्वालिफिकेशन लागणार आहे काय नाही ते सविस्तर जाहिरात जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल। सिनियर क्लर्क कम टायपिस्ट हे पद आहे आणि या सर्व पदांसाठी बघा 1736 जागा आहे पहिल्या पदासाठी, दुसऱ्यासाठी 994, त्यानंतर गुड्स मॅनेजरसाठी 3,144, त्यानंतर 1,507 आणि त्यानंतर बघा 732। सर्वांसाठी जे ओपनसाठी एज दिलेली आहे 18 ते 36 आणि मेडिकल स्टँडर्ड बी याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, B2 A2 C2 आणि C2 म्हणजे एकदम लो मेडिकल जरी असेल म्हणजे ज्यांना चष्मा वगैरे आहे त्यांनासुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरता येईल, ठीक आहे। आणि पगार जर बघायला गेला तर पगार पेमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीचा 35,400 दिलेला आहे। त्यानंतर बघा, जे एज आहे जे कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी 3 वर्ष तुम्हाला सूटसुद्धा देणार आहे, ठीक आहे। इम्पॉर्टंट डेट फॉर द CN 6/2024 अंडर ग्रॅज्युएट, ठीक आहे। म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी, ज्यांचं 12वी झालेलं आहे फक्त त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत बघा। ओपनिंग डेट काय असणार आहे 21/9/2024 आणि क्लोजिंग डेट काय असणार आहे 20/10/2024 म्हणजे वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहे यांनी फॉर्म भरण्याचे, ठीक आहे। म्हणजे साईट बिझी नाही राहिली पाहिजे म्हणून किंवा साईटमध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, म्हणजे एकानं सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकले पाहिजे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत यांनी। त्यानंतर बघा 12वीवर कोणते कोणते पोस्ट आहे आणि एकूण पदं बघा 3,445, यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। तर सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे। याच्यामध्ये जे पद आहे ते बघा लेवल 3 आणि 2चे आहे आणि पदाचं नाव पहा कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ठीक आहे। याच्यामध्ये 2022 पदे आहे। त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट याच्यामध्ये बघा 361 पदे आहे। ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 पदे आहे आणि ट्रेन क्लर्कसाठी 72 पदे आहे। याच्यासाठी 18 ते 33 वय आहे आणि मेडिकल स्टँडर्डसुद्धा बघू शकता B2 C2 आणि A3 आणि यांचा जो पगार आहे तो आहे 21,700 पहिल्या पदाचा, दुसरा 19,900 तिन्ही पदाचा आहे, ठीक आहे। कारण की लेवल 2च्या पोस्ट आहे
म्हणजे सर्वात चांगली जे असते ते लेवल 6चं पद असते, म्हणजे सर्वात चांगलं पोस्ट आहे याच्यामध्ये स्टेशन मास्टर आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची जी एज वगैरे आहे ती 1/1/2025ला पकडली जाणार आहे. तर सर्वांनी हा फॉर्म भरा, कारण की ह्याच्यामध्ये जागा वाढण्याची खूप शक्यता असते रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आणि जॉबसुद्धा चांगला असतो. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये सर्व काही सुविधा या जॉबमध्ये असतात. फक्त यामध्ये तुमचं मॅथ स्ट्रॉंग पाहिजे, रिजनिंग स्ट्रॉंग पाहिजे, कारण की यामध्ये रिजनिंग आणि मॅथ, त्यानंतर तुमचं GS चांगलं पाहिजे. त्यामध्ये जवळपास 15 ते 18 क्वेश्चन हे तुम्हाला पाहायला मिळतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोची, ठीक आहे. कारण की रेल्वे डिपार्टमेंट म्हटलं की सायन्सवर चांगला भर असतो. तर ज्यांना पण तयारी करायची आहे त्यांनी हे 3 सब्जेक्ट करा. इंग्लिश विषय यामध्ये असणार नाही, रेल्वे डिपार्टमेंटमध्ये इंग्लिश विषय राहत नाही, ठीक आहे. आणि CPT 1 आणि CPT 2 होत असते. सुरुवातीला CPT 1 होते, त्यानंतर जे पात्र झाले सेकंडसाठी लेवल 2साठी किंवा CPT 2साठी त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा होत असते. त्यानंतर मग तुमची टायपिंग वगैरे काय काय असते, सायको वगैरे टेस्ट असते काही काही पदासाठी, तर ते होत असते. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सविस्तर जाहिरात आली की तुम्हाला सविस्तर आपण समजावून सांगणार आहे कोणतं पद चांगलं आहे आणि कोणतं पदासाठी सर्वात पहिला प्रिफरन्स द्यायचा म्हणून, कारण की फॉर्म भरायच्याच प्रिफरन्ससुद्धा द्यावा लागतो. तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे. धन्यवाद.